नाव पुजारी, काम गुन्हेगारी. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटण्याचा कट रचला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कोल्हापूर. एयू स्मॉल फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याला लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने विजय मोहन पुजारी, वय वर्ष 19, राहणार मंगोबा मंदिराजवळ उचगाव, स्वरूप रमेश सावंत, वय 21, सुशांत भीमराव कांबळे, वय 22, दोघेही राहणार लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी, अविनाश आनंदा मोहिते, वय 30 आणि अनिकेत कृष्णात ताटे, वय 27, दोघेही राहणार इस्पुर्ली, यांच्यासह दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार यांचे तपास पथक नेमून शोध चालू केला. या तपास पथकाने करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणावरून मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरू केला असताना या पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे आणि अरविंद पाटील यांना माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील उचगाव येथील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार चोरटा विजय पुजारी याने आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली असून ते संशयित टेंबलाई मंदिर येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सापळा रचून विजय पुजारी आणि त्यांच्या 4 साथीदारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी ही चोरी इस्पुर्ली येथील अविनाश मोहिते यांच्या सांगण्यावरून केल्याची माहिती दिली. त्यानंतर तपास पथकातील पोलिसांनी अविनाश मोहिते व त्याच्या साथीदाराला इस्पुर्ली येथील दौलत बियर बारमधून ताब्यात घेतले. यावेळी या दोघांच्याकडे चौकशी केली असता अविनाश मोहिते यांनी एयू स्मॉल फायनान्स कंपनीतून कर्ज घेतले होते. त्या कंपनीचे कर्ज न फेडल्याने त्या कंपनीचे लोक कर्ज वसुलीसाठी घरी येत होते. अविनाश हा घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने त्याने त्याचा मित्र विजय पुजारी याच्याशी संपर्क साधून कर्ज वसुली कर्मचाऱ्याला लुटण्याचा कट रचला. त्यातूनच दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास अविनाशकडे कर्ज वसुलीसाठी कंपनीचा वसुली कर्मचारी आला असता याची माहिती अविनाश याने विजय पुजारी याला फोन करून त्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटण्यास सांगितले. अविनाशच्या सांगण्यावरून विजय पुजारी याने आपल्या साथीदाराच्या मदतीने त्या कर्मचाऱ्याचा पाठलाग करत गारगोटी रोडवर असलेल्या भिवटेमळा येथे वसुली कर्मचाऱ्याला अडवून त्याला मारहाण करून त्याच्याकडील पैशाची बॅग घेऊन पसार झाले. त्यानंतर त्या सर्वांनी लुटलेली रक्कम आपसात वाटून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सर्व संशयित आरोपी आणि 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन लुटण्यात आलेली रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण 3,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विजय पुजारी याच्या विरोधात मोटरसायकल चोरी, मारामारी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, अरविंद पाटील, सतीश सोनियोशी आणि अमित सरजे यांनी केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह सहाय्यक रफिक मुल्ला, कोल्हापूर.